हा BNSS जो 2023 ला कायदा आलाय, झिरो FIR कॉन्सेप्ट, म्हणजे कुठेही तुम्ही FIR करू शकता आणि तो FIR आपल्याला ट्रान्सफर करता येतो। त्यामुळे मुंबईमध्ये करण्याचं कारण एवढंच की इथं जर आपण FIR केला असं जो आज दुर्दैवाने इथं आपल्याला यावं लागतं आणि करावं लागतं, इथं गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होईल म्हणून आम्ही इथं न येता मुंबईत हा FIR करता येतोय का याचा प्रयत्न तिथं केला। त्यामुळे मुंबईत FIR होऊ शकला असता, पण तो त्यांनी तिथं स्वीकारला नाही। त्याच्याच बरोबर FIR करण्याचा आपल्याला अधिकार आहे का, तर अंडर सेक्शन 173(1) याच्या अंतर्गत या देशातल्या कुठल्याही नागरिकाला FIR करण्याचा अधिकार 100% आहे। आणि याच्यात हा अधिकार कसा दिला गेला, तर एक सुप्रीम कोर्टमध्ये याचिका होती, त्या याचिकेचा निकाल FIR करण्याचा अधिकार हा सगळ्यांचा आहे। तुमच्यातल्या पण कुठल्याही व्यक्तीला, बारामतीच्या असू नये तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून इथं लोक आली, त्यांनी जर ठरवलं असतं FIR दादांच्या केसच्या बाबतीत व्हावा, तो 100% तो करायला पाहिजे आणि तो त्यांनी स्वीकारला पाहिजे पोलीस प्रशासनाला। असा अधिकार हा आपल्या सगळ्यांना आहे। बर 24-25 तारखेपर्यंत आपण का थांबलो? याच्या आधी 28 तारखेला ही घटना घडली, 30-31 तारखेला सुद्धा आपण FIR करू शकलो असतो, पण आपण थांबलो। तुम्ही थांबलात, आम्ही थांबलो, सगळे थांबले।